नमस्कार. नम्मा डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वातावरणात बदल घडायला लागले की हळूहळू काही आजार डोकं वर काढायला लागतात. जसं की सर्दी, खोकला, दमा, अस्थमा अशा प्रकारचे आजार ज्या व्यक्तींना असतात त्यांना सतत त्रास व्हायला लागतो हे वातावरणात बदल झाल्यामुळे. अशा प्रकारचे आजार आधी दुर्लक्षित केले जातात, मात्र हे दुर्लक्ष केल्यानंतर याच छोट्या छोट्या वाटणाऱ्या दम्याचं कधी अस्थमात रूपांतर होतं हे सांगता सुद्धा येत नाही. अशा अनेक आजारांवर यशस्वी उपचार करते ती नम्मा होमिओपॅथी, ज्याला म्हणतात इम्युजेनिक मयाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथी ट्रीटमेंट. ही ट्रीटमेंट नक्की काय आहे याबद्दल तर आज जाणून घ्यायचंच आहे. पण ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर आज जवळजवळ 1 लाखांहून जास्त रुग्ण बरे सुद्धा झालेले आहेत. 200हून अधिक डॉक्टर्स नम्मा होमिओपॅथीमध्ये कार्यरत आहेत आणि होमिओपॅथीचा योग्य असा प्रचार आणि प्रसार करतायत. त्यातलेच डॉक्टर संतोष इनामदार हे नम्मा होमिओपॅथीचे सिनियर होमिओपॅथिक कन्सल्टंट आज आपल्याबरोबर आहेत आणि अस्थमा, ॲलर्जिक अस्थमा या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार डॉक्टर. नम्मा डॉक्टर या विशेष कार्यक्रमात तुमचं हार्दिक नमस्ते. जसं मी म्हणाले की आज आपण ॲलर्जिक अस्थमा किंवा क्रॉनिक सर्दी या विषयांवर चर्चा करणार आहोतच, पण त्याचबरोबर इम्युजेनिक मयाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथी ट्रीटमेंट असं ज्याला म्हटलं जातं, त्या नम्मा होमिओपॅथीमध्ये काय वेगळ्या प्रकारचे उपचार केले जातात. जेव्हा ही व्याख्या मी केलेली आहे, ही डॉक्टरांच्या दृष्टीने अतिशय सोपी व्याख्या जरी असली तरी याची फोड प्रेक्षकांच्या दृष्टीने तुम्ही सोपी कशी करून दाखवाल? अगदी बरोबर आहे. तुम्ही विचारलं की आजचा विषय जो आहे तो आहे आपला ॲलर्जी, अस्थमा किंवा ॲलर्जिक कंडिशन्स आणि हे इम्युनिटी किंवा ही जी आमची जी ट्रीटमेंट आहे, जी इम्युनोजेनेटिक मायाझमॅटिक 6th जनरेशनची होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे. ही जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट अगदी इम्युनो सिस्टीमशीच आपल्या रिलेटेड आहे. अगदी सुरुवातीला मी सांगू इच्छितो की जो आपला आजचा विषय आहे तो विषय जो आहे तो आहे अस्थमा. म्हणजे थोडक्यात काय तर हा सुद्धा आजार म्हणजे ही जी क्रोनिक होणारी सर्दी किंवा आपल्याला होणारे वारंवार दमा लागणे, हा जो आजार आहे हा इम्युनिटीशी रिलेटेड आहे, म्हणजे आपल्या रोगप्रतिकार शक्तीशी रिलेटेड आहे. त्याच्याशीच रिलेटेड असणारी आमची ट्रीटमेंट पार्ट आहे. तो ट्रीटमेंट पार्ट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अगदी जो आजार आहे त्याला जो ट्रीटमेंट आमच्याकडे आहे ते सुद्धा इम्युनिटीशी रिलेटेड आहे. मग आता ही काय आहे याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला विश्लेषण करून सांगू इच्छितो. आता इम्युनोजेनिक म्हणजे काय? इम्युनोजेनिक म्हणजे काय की काय आजाराचे सिच्युएशन्स असतात जे व्यक्तीच्या इम्युनिटी पॉवरवर अवलंबून असतात. म्हणजे थोडक्यात काय तर त्या व्यक्तीमध्ये स्वतःला डिफेंड करण्यासाठी एक शक्ती निर्माण झालेली असते किंवा त्याच्यामध्ये आजार येऊ नये किंवा आजाराशी फाईट करण्यासाठी किंवा त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक इंटरनल एनर्जी असते, त्याला आपण इम्युन सिस्टीम असं संबोधतो. मग ही आमची जी मेथड आहे त्या मेथडमध्ये तुमची ही जी इंटरनल इम्युनिटी आहे जी प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते, इंडिव्हिज्युअलायझेशन असतं, त्या व्यक्तीची ती इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी आमच्याकडे ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय तर तो पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे जे आमच्या मेडिसिन्समधला आहे, त्याला म्हणतो आम्ही इम्युनोजेनेटिक. थोडक्यात काय तर पेशंट्सची किंवा रुग्णांची किंवा इतर औषध प्रणालीपेक्षा आपल्याला इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं ही आमची पहिली मेथड आहे. याच विषयावर चर्चा करताना आपल्याला बरेच फोन कॉल सुद्धा येत आहेत डॉक्टर. त्यातला एक फोन कॉल आपण घेऊया. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार मॅडम. हा, बोला. नमस्कार. माझं नाव राम गोडबोले आहे. मी लातूरून बोलत आहे मॅम सध्या. बरं. मला वारणावर शिंका वगैरे येतं, नाक गळतं आणि खोकला वगैरे येतं मॅम. बरेच दिवस झालं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की अलर्जी आहे तुम्हाला. बरं, किती दिवसापासून सुरू आहे हे? सध्या तरी आता 3 वर्ष झालं. हा, बरं. आधीपासून पण होतं मॅम. अच्छा, 3 वर्ष झालेली आहेत. सर्दी, खोकला आणि शिंका सतत सुरू आहेत. डॉक्टर काय सांगाल? आपल्याबरोबर डॉक्टर संतोष इनामदार आहेत. तुम्ही बघताय हा कार्यक्रम. डॉक्टर काय सांगाल? मॅमशी बोलायचं. राम, तुम्ही जो प्रश्न विचारला मला की 3 वर्षापासून तुम्हाला वारंवार होणारी सर्दी आहे, त्याच्यातून तुम्हाला खोकला होतोय, दम लागतोय, ह्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही आत्ता जी औषध प्रणाली घेताय त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तो आजार दाबून ठेवण्यामध्ये यशस्वी येत आहे. तर तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, जसं मी आधी सांगितलंय की बाबा आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं गरजेचे आहे. तुमच्यामध्ये जे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे, म्हणजे तुमची जी ट्रीटमेंट आहे तो ट्रीटमेंट वारंवार त्रास होतोय तो कमी करण्यासाठी
घेतली पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय करायला हवं, तर तुम्ही आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग केली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, आपल्या रोगप्रतिकारक शक्ती व आपली इम्युनिटी वाढवणारी औषधं घेतली पाहिजेत. तुमच्यामधली जी सेल्स असतात तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, म्हणजे आपल्यामधील ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित जावं ह्या दृष्टिकोनातून असणारी ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे, जी आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये देत असतो. तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या जवळच्या नमा होमिओपॅथिक सेंटर क्लिनिकला भेट द्या आणि तिथे तुमच्या ट्रीटमेंट चालू करा. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद राम. तुम्हालाही असे काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या स्क्रोलवर जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचे जे काही त्रास आहेत किंवा तुमच्या त्रासांबद्दल तुम्हाला जर काही उत्तर मिळवायचं असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क साधू शकता. तर होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार करताना जसं आज आपण ॲलर्जिक अस्थमा किंवा क्रॉनिक सर्दी या आजारांवर विशेष चर्चा करणार आहोत. आपण सर्दी खोकला या त्रासांना आपण आजार म्हणतच नाही, इथपासून सुरुवात होते. आपण सर्दी खोकला हे आपण अत्यंत दुर्लक्षित केलेले आजार आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे आपण सर्दी खोकला या आजारांकडे जास्त बारकाईने पाहायला लागलोय, पण त्यापूर्वी असं नव्हतं. तर अशा वेळेला ही सर्दी कोणकोणत्या प्रकारची असते किंवा याच सर्दीचं रूपांतर पुढे दम्यामध्ये, पुढे अस्थमामध्ये होण्याची शक्यता असते का? अगदी करेक्ट आहे की आधी पहिलं आपण सुरुवातीच्या पिरियडमध्ये सर्दी किंवा खोकला किंवा नॉर्मली होणारे चेंजेस याला फार महत्त्व न देता आत्ता त्याच्यामध्ये ह्या सिच्युएशन्समुळे किंवा आता आलेल्या पॅन्डेमिक्समुळे खूप महत्त्व देत आहे. त्याच्यामुळे अगदी करेक्ट आहे तुमचं की ह्या सर्दीकडे, वारंवार होणारे सर्दीकडे दुर्लक्ष झालं तर कॉम्प्लिकेशन्स होतात. पण मात्र त्याच्या आधी तुम्हाला दमा आणि अस्थमा किंवा ॲलर्जिक कंडिशन्समध्ये काय सिम्पटम्स दिसतात आणि कुठल्या स्टेजमध्ये कसे सिम्पटम्स दिसतात हे कळणं फार गरजेचं आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही अस्थमाची कंडिशन्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय किंवा अस्थमा किंवा ॲलर्जीमध्ये काय सिम्पटम्स दिसतात, साधारणतः काय दिसतं आपल्याला की खूप क्रोनिक सर्दी म्हणजे वारंवार होणारी सर्दी दिसते. त्याच्यानंतर आपल्याला होणारा कफ दिसतो. त्याच्यानंतर आपल्यामध्ये वारंवार नाकातून पाणी गळणं, डोळ्यातून पाणी येणं किंवा तुमच्यामध्ये थ्रोट होणे म्हणजे घसा दुखणे, तुमच्यामध्ये ताप, कणकणी, डोके दुखणे, बॉडी पेन हे जनरल सिम्पटम्स तुम्हाला दिसायला चालू होतात. हे सर्दी वारंवार होऊन त्याच्यानंतर तुमचा क्रॉनिक डिझीज तयार होतो. मग हळूहळू तुम्हाला दम लागायला चालू होतो, म्हणजे ब्रेथलेसनेस चालू होतो. मग दम लागताच तुम्हाला असं सिच्युएशन जाणवतात की तुम्हाला निमोनिया होतो. निमोनियामध्ये फुफ्फुसांचे आजार व्हायला चालू होतात. आम्ही त्याच्यामध्ये परत क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिझीजेस होण्याचे चान्सेस असतात. थोडक्यात काय होतं तर तो नॉर्मल वाटणारी सर्दी हळूहळू जी थोडक्या प्रमाणात असते त्याच्याकडे वेळीत लक्ष न दिल्यामुळे ती एक गंभीर स्वरूप धारण करते आणि त्याच्यातून नंतर मग तुम्हाला अस्थमॅटिक कंडिशन म्हणून तुम्हाला डायग्नोस्टिक वाईज परत नंतर अस्थमॅटिक पेशंट बनलं जातं. त्याच्यातून मग तुम्हाला फुफ्फुसाचे आजार तयार होतात. मग तुमच्या इम्युनिटीवर त्याच्यानंतर इम्युनिटीवर परिणाम होतो. मग तो मेंटली डिप्रेस होतो, कार्यक्षमता कमी होते, एफिकेसी कमी होते, तुमच्यामध्ये काम करण्याची एबिलिटी, कर्तव्य पूर्ण करण्याची ताकद कमी होते. मग अशा गोष्टीतून चिडचिडपणा वाढतो आणि मग तुमचे साईन सिम्पटम्स वाढायला चालू होतात आणि तुम्ही कॉम्प्लिकेशन स्टेजमध्ये लँड. बरोबर आहे. पण वातावरण निर्मितीमुळे किंवा वातावरण बदलामुळे सुद्धा अस्थमा होण्याचं प्रमाण आपण बघतो अनेक जणांमध्ये असतो की थंडीच्या प्रदेशात गेल्यानंतर या अस्थमॅटिक रुग्णांना जास्त त्रास व्हायला लागतो किंवा आपल्याकडे सुद्धा थंडी वाढल्यानंतर त्यांना जास्त त्रास व्हायला लागतो की जे हे वातावरणले बदल आहेत हे आपण कंट्रोल करू शकत नाही. मग अशा वेळेला नमा होमिओपॅथीद्वारे त्या रुग्णांच्या त्रासाला तरी आपण किती कंट्रोल करू शकतो? अगदी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जे तुम्ही सांगितलं की बाबा की वातावरणाच्या गोष्टी ह्या आपल्या हातामध्ये नाही आहेत, वातावरणमध्ये बदल आपल्या हातामध्ये नाही आहेत. आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट देतोय ती वातावरणातल्या बदलाला फाईट करण्यासाठी, शरीर रेडी करण्यासाठी ट्रीटमेंट देत असतो. 90% रुग्णांमध्ये काय होतं की ज्या ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, कणकणी होते तर ते व्यक्ती ह्या सगळ्या आजारांना म्हणजे सिम्पटम्सला ट्रीटमेंट घेतात, पण स्वतःच्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे, आपली इम्युन सिस्टीम खराब आहे, आपली इम्युन सिस्टीम ॲलर्जिक रिॲक्शन देते म्हणजे अतिसंवेदनशील रिॲक्शन देते, ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या सेल्सची ताकद वाढवणं. आपला जो त्रास आहे, जो आपल्याला अस्थमॅटिक कंडिशन्समध्ये बरेचदा असं पाहायला मिळतं की एखादा व्यक्ती घरामध्ये दम्याचा त्रास असतो, सर्दीचा त्रास असतो. मग हे जे कंडिशन्स आहेत ह्या फक्त त्या वैयक्तिक व्यक्तीला होत असतात, बाकीचे त्याच्या सराउंडिंगच्या जे एन्व्हायरमेंटमध्ये असतात ते अगदी हेल्दीली राहत असतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो की त्यांचे सेल्स आणि इम्युनिटी
इम्युनिटी स्ट्रॉंग आहे. जो व्यक्ती रुग्ण आहे त्याच्यामध्ये इम्युनिटीचा प्रॉब्लेम असतो, त्याचे सेल्स स्ट्रॉंग नाही आहेत, त्याच्यामुळे त्याला हा ॲलर्जीचा त्रास होतोय. त्याच्यामुळे नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट असते ते त्याचे सेल्स स्ट्रॉंग करण्यासाठी असते. थोडक्यात काय तर त्याच्यामधली इम्युनिटी वाढवणं. आपलं शरीर ह्या वातावरणाच्या कोल्ड असेल, डस्ट असेल, चेंज ऑफ वेदर असेल किंवा मग तुमच्यामधले जे स्मेलचा वास असेल किंवा इतर कुठलेही ॲलर्जन्स असतील तर ह्याच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रबळ बनवलं जातं. म्हणजे ती अतिसंवेदनशील रिॲक्शन देणार नाही आणि अतिसंवेदनशील रिॲक्शन नाही दिली तर तुम्हाला ह्या त्रासातून मुक्त होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं शरीर हे आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रबळ बनवायचं काम नमा होमिओपॅथीमध्ये केलं जातं. पुढचा फोन कॉल घेऊया डॉक्टर. हॅलो. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम, मी औरंगाबादहून बोलते. हा डॉक्टरांशी बोलायचं होतं, हो, मला एक नक्कीच. प्रश्न विचारायचा होता त्यांना. नमस्ते मॅडम, बोला, मी ऐकतोय. नमस्ते सर. आता माझं वय आता 28 आहे आणि लहानपणामध्ये म्हणजे मला ॲलर्जी तर होतीच सुरुवातीपासून, पण नंतर तो बालदमामध्ये कन्वर्ट झाला. डॉक्टर म्हणाले होते की वय वाढेल तसं थोडं थोडं हे कमी होऊन जाईल. गोळ्या औषधं वगैरे ट्रीटमेंट चालू होती, पण म्हणावा तसा काही फरक नाही आहे. आता जसं वय वाढलं त्याचा प्रॉब्लेम आणखीन वाढलाय. आता बरोबर. म्हणजे मग याच्यावरती काही कायमस्वरूपी ट्रीटमेंट असू शकते का? मी इथे इन्हेलर पण यूज करते, पण थंडीच्या दिवसामध्ये खूप त्रास होतो. बरोबर आहे. तुम्ही आता जो मला प्रश्न विचारला ना की हा बालदमाचं रूपांतर आता तुमचं वय 28 वय झालं तरी तुम्हाला चालू राहतंय, तर त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला मुळापासून ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे. तुम्ही जी आत्तापर्यंतची जी ट्रीटमेंट घेतली ते फक्त वरचे सिम्पटम्स म्हणजे वरची लक्षणं कमी करण्यासाठी घेतली. त्याच्यामध्ये आता हा आजार तुमचा जो आहे हा मुळापासून बरं करायचा असेल तर तुमच्या इम्युनिटीला म्हणजे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला ट्रीटमेंट देणं गरजेची आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, आपल्यामध्ये आपलं शरीर आपल्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रबळ बनवणं हे नमा होमिओपॅथीची ट्रीटमेंट आहे. तुम्हाला जर याच्यामधून वारंवार त्रास होणं कमी करायचं असेल, तुम्हाला जर आता याच्यातून कॉम्प्लिकेशन्स म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स होऊ नये असं वाटत असेल तर आमच्याकडची जी आत्ताची जी नवीन मेथड आहे किंवा आमची जी ट्रीटमेंट आहे ती घेणं गरजेची आहे, ज्याच्यातून तुम्हाला रिलीफ मिळू शकते. आता हे लक्षात घ्या तुम्ही की हा जो त्रास आहे हा तुम्ही बऱ्याच दिवसापासून सहन करताय, पण मात्र हा सहन करण्यापेक्षा तो मुळापासून बरं करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं गरजेची आहे. त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आमच्या नमा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिकला संपर्क साधा आणि ट्रीटमेंट चालू. नक्की सर, नक्की मी लवकरात लवकर भेट देईन. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्हालाही असे काही प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर मी जसं मगाशी म्हणाले की खाली दिलेल्या स्क्रोलवर जे नंबर आहेत तिथे तुम्ही संपर्क साधू शकता आणि नमा होमिओपॅथीच्या जवळच्या सेंटर्सला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. बरोबर आहे. अशा प्रकारची काही उदाहरणं किंवा काही रुग्णांचं उदाहरण तुमच्याकडे आहे का की ज्यांची अशीच ॲलर्जिक अस्थमा म्हणा किंवा क्रॉनिक सर्दी तुम्ही बरी केलेली आहेत? आमच्याकडे भरपूर रुग्ण असे आहेत की ज्यांचे हे जे ॲलर्जिक कंडिशन्स आहेत हे बऱ्यापैकी कंट्रोल किंवा बरे करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत. तर अशाच एका रुग्णांचं एक अगदी लहान वयाच्या म्हणजे 5 वर्षाच्या श्रावणी नावाची एक मुलगी होती किंवा एक पेशंट्स आहेत जिच्यामध्ये जिला लहानपणापासून खूप दम्याचा त्रास होता, ज्याला बालदमा वगैरे आपण असं संबोधतो. जिच्या आईवडिलांची कंडिशन अशी होती की तिला वारंवार होणारी सर्दी, तिच्यामध्ये वारंवार होणारा खोकला, त्याच्यामुळे तिला पफ वडावा लागत होता, कायमस्वरूपी तिला असं वाफ देणं, कारण कंटिन्युअसली ॲडमिट करणं, ह्या सगळ्या प्रोसेस तिच्या चालू होत्या. मग अशा स्टेटमध्ये ते आमच्याकडे नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेत होते. आता तिची सिच्युएशन अशी आहे की ट्रीटमेंटचा पार्ट चालू झाल्यापासून अगदी तिला 5 ते 6 महिन्यामध्ये तिची कंडिशन, तिची ब्रेथलेसनेस कमी झालेला आहे. तिला जी औषध प्रणाली होती त्याच्यातून ती ब्रीथ चांगलं करते, तिची ॲक्टिव्हिटी चांगली झाली. तिच्यामध्ये त्या सिच्युएशन्समध्ये तिची स्पीच म्हणजे तिचं बोलण्याची जी पद्धत होती ते सुद्धा हॅम्पर झाली, कारण तिच्यामध्ये श्वास घेण्याची म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे आपल्यामधलं शरीरातलं प्रॉपर ऑक्सिजन जात नसल्या कारणाने तिच्यामध्ये बोलायला सुद्धा ती अडखळत बोलत होती. आता तिची अडखळण्याची पद्धत सुद्धा कमी झाली. म्हणजे थोडक्यात काय आहे तर आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटद्वारे जी ट्रीटमेंट आमची नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते त्याच्यातून तिला जवळजवळ आता 8 ते 10 महिन्यामध्ये 60 ते 70% फरक आहे, जेणेकरून ती नॉर्मल लाईफ म्हणजे जे एखाद्या मुलाला 5 वर्षाच्या मुलाला जी नॉर्मल लाईफ असते ती जगण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. बरोबर आहे. तिचाच मनोगत आपण ऐकणार आहोत, कारण ती कशा पद्धतीने आता आनंदी आयुष्य जगते तर त्याबद्दल आपण हा व्हिडिओ पाहूया. दीपक मनोहर सुरंगा, राहणार वृंदावन नगर. तर माझी मुलगी श्रावणी सुरंगा, तिला लहानपणापासूनच म्हणजे
बाळ कब्ज म्हणतो त्याचा त्रास होता. वातावरण असं चेंज वगैरे झालं, तिला खूप त्रास व्हायचा, त्यामुळे हिला वारंवार ऍडमिट करायला लागत असे. आम्ही सुरुवातीला पुणे आणि शहर, नंतर डॉक्टर खडतकर यांच्याकडे वगैरे इलाज केला. तर डॉक्टर खडतकर सरांकडे तरी भरपूर प्रमाणात फरक पडला, पण कसं हवामान वगैरे चेंज झालं, तिला पुन्हा तो खोकल्याचा त्रास होत होता. त्या त्रासामुळे मग तिचे जे व्हायचं ते झालं नाही. हिला बोलण्याचा मग त्रास वगैरे झाला. एकदा असं आम्ही त्रासून गेलो, एकदा असं टीव्ही बघता आम्ही टीव्हीमध्ये नमा वैद्यशाळाबद्दल बघितलं आणि मग आम्ही नागपूरच्या त्यांच्या शाखेमध्ये आम्ही कन्सल्ट केला. त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी सांगितलं 2 वर्षाची ट्रीटमेंट घ्या असं सांगितलं. आता 4 महिने जवळपास झालेले आहे. तिला तरी तेव्हापासून 1-2 महिने झाला म्हणा त्रास, पण आता 3 महिने झाला. तिला कोणत्या प्रकारचे सर्दी खोकला वगैरे झाला नाही. तिची जे ऍक्टिव्हिटी आहे त्यात भरपूर चेंजेस झाले. आता बऱ्यापैकी बोलू लागलेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी जे 2 वर्ष सांगितले तेवढ्या ह्याच्यात ती पूर्णपणे बरी होईल. त्यामुळे मी आणि डॉक्टर शिका मॅडम यांच्या अंडरमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्याबद्दल मी तसंच तिला आराम पडला म्हणून नमा वैद्यशाळा शिका मॅडमचे आभार. बालदमा कसा पूर्णपणे बरा होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण होतं हे. पण बालदमा हा साधारण आपण बघतो की वयाच्या 5व्या वर्षापर्यंत आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्यानंतर मग कधी कधी हा दमा बरा व्हायला सुरुवात होते. पण बऱ्याच वेळेला असं होतं की दम्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मग त्याचं जास्त कॉम्प्लिकेशन्स वाढली जातात म्हणा, किंवा मग रुग्णाला बरी होण्याची शक्यता कमी होत जाते. तर अशामध्ये नम्मा होमिओपॅथी नक्की कसे प्रयत्न केले जातात नम्मा होमिओपॅथी? बरोबर आहे तुमचं की बाबा ॲलर्जी किंवा सर्दी जी वारंवार होणारी, तुम्हाला ताप खोकला सर्दीकडे दुर्लक्ष केलं तर ते कॉम्प्लिकेशन्समध्ये जातात. तर त्याच्यातलं पहिलं कॉम्प्लिकेशन आहे की तुम्हाला स्टेटस अस्थमॅटिक कंडिशन्स, म्हणजे खूप प्रकारचे वयोवृद्ध लोकांमध्ये किंवा मिडल एंगेजमुळे IT सेक्टर्समध्ये ज्यांच्यामध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल्स आहेत, एका रूममध्ये किंवा एका केबिनमध्ये किंवा एका ऑफिसमध्ये खूप वेळ दीर्घकालीन त्याच्यामध्ये त्यांना बसावं लागतं, किंवा काम वर्किंग प्रोसिजर जॉब प्रोफाईल तसे असतात त्या लोकांचे. अशा सिच्युएशनमध्ये सेम एअर ब्रेथ केल्यामुळे, प्रॉपरली ऑक्सिजन न गेल्यामुळे त्यांच्यामुळे सर्दी होते. सर्दी झाल्यानंतर इम्युनिटी कमी होते. मग त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तो अस्थमॅटिक कंडिशन्स निर्माण होतात. पण मात्र हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की ज्या व्यक्तीला अस्थमॅटिक कंडिशन्स होते त्या अस्थमॅटिक कंडिशन्समध्ये सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन असतं की एफिकेसी आणि स्ट्रेंथ, म्हणजे त्या व्यक्तीची स्वतःची कार्यक्षमता कमी होते. कारण तो व्यक्ती जर समज IQ लेवलने खूप छान असेल किंवा हायर लेवलचा असेल तर तो मीडियम राहतो. त्याच्यामध्ये रिझन असा आहे की त्याच्यामध्ये तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, एका जागेवर बसू शकत नाही, त्याचं एका जागेवर एकाग्रता होत नाही, IQ लेवल्स कमी राहतात. वर्किंग प्रोसेसमध्ये जर तो व्यक्ती असेल, ॲडल्ट असेल तर तो वर्किंगमध्ये काम करू शकत नाही. जर मुलगा असेल किंवा लहान मुलगी असेल, टीनेज असेल, स्कूल गोईंग एजमध्ये असेल तर त्यांना मार्क कमी मिळतात. त्याच्यामध्ये पॅरेंट्सला प्रेशर येऊ शकतं. म्हणजे हे सगळ्या सिच्युएशन्स तुम्हाला जाणवतात. थोडक्यात त्याची एफिकेसी, जो रुग्ण आहे त्याची एफिकेसीमध्ये कार्यक्षमता कमी होत जाते. त्याच्यानंतर त्याच्या कॉम्प्लिकेशन्स म्हणजे त्याला वारंवार सर्दी होत राहते. त्याच्यामध्ये काही स्टेजेसमध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो की फिमेल्समध्ये किंवा मेल्समध्ये फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फिमेल्समध्ये स्ट्रक्चरल चेंजेस दिसतात. स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे काय, तर साधारणतः जे लोक सर्दी क्रोनिक असते ते वारंवार ऑक्सिजन कमी पडल्यामुळे नाकाने श्वास घ्यायचा प्रयत्न करतात, प्रेशर देतात. प्रेशर दिल्यामुळे ह्या नाकाच्या जे पाली असतात ते थोड्याशा एक्सटेंड होतात. त्याला नेझल पॉलिप्स म्हणतो आम्ही. ते थोडेसे नेझल्स वाढलेले असतात, आतमध्ये नेझल पॉलिप होऊन त्याचं परत ऑपरेशन्स होतात. मग काही लोकांमध्ये जी दम्याचे त्रास असतात, जी स्त्रियांमध्ये किंवा जी फिमेल्स आहेत, यंग मुली आहेत किंवा लहान मुली असतात फिमेल्समध्ये, कॉस्मॅटोलॉजी वाईज तुमची स्ट्रक्चर्स म्हणजे फेशियल स्ट्रक्चर्स सुद्धा बदलतात. लिप्स बाहेरच्या बाजूला येतात कारण तोंडाने श्वास घ्यावा लागतो. त्याच्यामुळे असे बरेचसे चेंजेस दिसतात. म्हणजे थोडक्यात काय तर कॉस्मॅटोलॉजिकली सुद्धा तुम्हाला चेंजेस दिसतात जे फिमेल्सला खूप महत्त्वाचे असतात. इवन मेल्सला सुद्धा आजच्या युगात ते कॉस्मॅटोलॉजी वाईज पाहणं गरजेचं असतं. म्हणजे होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ती ह्याचा सुद्धा आस्पेक्ट लक्षात घेऊन दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही नॉर्मल वाटणारी सर्दी, वारंवार होणारा कफ, कोल्ड किंवा तुमच्यामध्ये येणारं ताप, कणकणी, घसा दुखणे ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला
स्ट्रक्चरल चेंजेस सुद्धा होतील की नाहीत हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ह्या स्ट्रक्चरल चेंजेसकडे न पाहता किंवा स्ट्रक्चरल चेंजेसकडे ओव्हरलुक केलं तर मग तुम्हाला तो डिझीज वाढू शकतो आणि कॉम्प्लिकेशन स्टेज येऊ शकतात. बरोबर आहे. अनेक रुग्णांना किंवा अनेक लोकांना 12 महिने सर्दी असते. म्हणजे या सर्दीचं मुख्य कारण जर शोधायला झालं तर ते काहीच नसतं. कधी कधी ॲलर्जीमुळे होणारी सर्दी ही पटकन बरी होऊ शकते, पण 12 महिन्याची सर्दी असते ती कोणत्याही कारणामुळे होते आणि ती त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनते. अशा वेळेला अशी सर्दी बरी करताना काय आपल्याकडे उपचार केले? अगदी तुमचं बरोबर आहे की कंटिन्यू राहणारी वारंवार म्हणजे 12 महिने 2 वर्ष कंटिन्यू काही पेशंट्स येतात जे आम्हाला रुग्ण सांगतात की बाबा मला सर्दी कायमचीच असते, ऑफ अँड ऑन सर्दी होतच राहते. तर याच्यामध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो की त्यांनी त्या व्यक्तीने त्या रुग्णाने एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला वारंवार सर्दी होते म्हणजे आपली इम्युनिटी कमी आहे. आपल्यामध्ये जी बॉडीची जी रिॲक्शन आहे, ॲलर्जीचा अर्थ आहे अतिसंवेदनशील रिॲक्शन. आपल्या बॉडीनं दिलेली अतिसंवेदनशील रिॲक्शन असते. जी अतिसंवेदनशीलता ती कमी करणं फार गरजेची आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं शरीर सेन्सिटिव्ह बनलंय. मग आपण वरचे सिम्पटम्स जी सर्दी खोकला ताप कणकणी आहे ह्याला तर ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे, पण मूळ आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रीटमेंट घेतली पाहिजे जी नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते. जेणेकरून तुम्ही इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग केली तर तुमचे वरचे सिम्पटम्स साईन सिम्पटम्स कमी होतील व तुम्हाला हा आजार मुळापासून बरं करण्यामध्ये आम्ही मदत करू. म्हणजे आपले फूड हॅबिट्स म्हणा किंवा स्लीप डिप्रिव्हेशन असेल किंवा मग लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतील, अशामुळे हे आजार अजून बळकटी धरू शकतात. तर या आजारांना तिथेच समूळ नष्ट करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी ही नेहमीच यशस्वी ठरत असते. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या प्रेक्षकांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. क्रॉनिक सर्दी असो किंवा अस्थमा ॲलर्जी असो यासारखे वेगवेगळे आजार नम्मा होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीने यशस्वी उपचार करून बरे केले जातात याबद्दल आज आपण जाणून घेतलं ते डॉक्टर संतोष इनामदार यांच्याकडून. तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नक्कीच नम्मा होमिओपॅथीला भेट द्या. तुमच्याच शहरामध्ये नम्मा होमिओपॅथीची अनेक सेंटर्स आहेत. महाराष्ट्रात मुंबईत दादर, ठाणे आणि अंधेरी येथे, तर नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.